ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। साताराच्या पाटणमधील तारळी धरणाचे पाणी गेल्या 14 वर्षांपासून वापराविना होतं। दरम्यान आता हे पाणी कालव्यामध्ये सोडण्यात आल्यानं तब्बल 15,800 हेक्टर शेतीला याचा लाभ होणार आहे। आरफळ कालव्यामध्ये तारळी धरणाचं पाणी सोडण्यात आलंय। आमदार महेश शिंदे यांनी पाण्याची पाहणी केली आणि दुष्काळग्रस्त मान खटाव भागांनाही या पाण्याचा फायदा होणार आहे, त्यामुळे शेतकरी सुखावले। आज पण 85 टीएमचं धरण आहे, हे सातारा जिल्ह्यासाठी उपयोगी पडलं पाहिजे। याच्यासाठी 30 जानेवारी सिंचन भवन सातारा येथे एक बैठक घेतली होती आणि या बैठकीचं फलित म्हणून आज या ठिकाणी पाणी सुटताना आपल्याला दिसतंय। या पाण्याचा लाभ हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। हा प्रकल्पाचा लाभ हा खटाव, माण आहे, कराड तालुका पूर्ण आहे, त्याच्यामध्ये सातारा तालुक्याचा थोडासा भाग आहे, पुन्हा टेंभू उपसा सिंचन योजनेला याचा लाभ आहे, म्हणजे सांगली जिल्ह्याला पण याचा लाभ आहे।